अतिशय वाईट आहे। ज्या पद्धतीनं कांद्याला निर्यात बंदी केलेली आहे, कांद्याला भाव नाही, कापसाला हमी भाव सरकारने दिलेला आहे, परंतु त्याच्यापेक्षा कमी भावात कापूस शेतकऱ्यांना विकला जातो। सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू नाही, फक्त घोषणा केली जाते। एक काळ असा होता की सरकार या सगळ्या गोष्टीची खरेदी करत होतं, परंतु आज मला असं वाटतं कापसासारख्या एक महत्वाच्या नगदी पिकाची सुद्धा अवस्था नियोजना अभावी वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय भयावह झाली। सभापती, अशी स्थिती सोयाबीनची, अशी स्थिती साखरेची, इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली। मला वाटतं याचा सुद्धा इफेक्ट राज्याच्या आणि साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीमध्ये होऊ शकतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या इथेनॉल निर्मितीस घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे। कारण इथेनॉल हा अतिशय महत्वाचा विषय आहे। निश्चित साखरेचं उत्पादन आणि इथेनॉल याची सांगड घातल्यामुळे असं होऊ शकतं, तो काही दंड घालून नियम टाकून मला वाटतं या सगळ्या दोन्ही गोष्टीला आपण लक्ष देऊ शकतो। धान विक्रीसाठी मागच्या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा केलेली आहे, या धान विक्रीसाठी अजून 1 रुपयाची सुद्धा व्यवस्था सरकारने केलेली नाही। सभापती महोदय,